सहन करतेस त्या राक्षसाचे अत्याचार? हो, राक्षस जरी असला तरी नवरा आहे ना तो माझा. लग्न केलं तेव्हा खूप प्रेम करत होते माझ्यावर. गाव सुटलं आमचं, शहरात आलो आम्ही आणि शहरात आल्यावर बदलले होते खूप. सतत माझ्या माहेरकडच्याकडनं पैशांची मागणी करायचे. वैतागून वैतागून माझ्या माहेरकडच्याने संबंध तोडले सगळे माझ्याशी. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना सोडलं, पण मी त्यांची साथ नाही सोडली. काय काम करतात ते? माहित नाही. सुरुवातीला विचारलं तर टाळाटाळ करायचे आणि आता मारहाण करतात. अगं पण त्यांनी तुला इतका अंधारात ठेवलंच कसं? आणि इतकं सगळं घडलंय तरी तुझ्या घरचे आले नाहीत का तुझ्या मदतीला? माझ्या माहेरकडच्यांना त्यांनी पैसे मागून लुबाडले अक्षरशः. काही द्यायलाच राहिलं नाही म्हणल्यावर त्यांनी माझे सगळे संबंध तोडलेत. आणि म्हणून तू हे सगळं रोज सहन करतेस? हो, सहन नाही केलं तर ते जातील ना त्या दुसऱ्या बाईकडे. कोण दुसरी बाई? मला ना संशय की त्यांच्या आयुष्यात दुसरी कोणीतरी एक बाई आहे. आणि असं का वाटलं तुला? गेले की 4-4 दिवस त्यांचा काही फोन नाही, काही निरोप नाही. अचानक भरपूर पैसे घेऊन येतात. कुठनं आणले, कसे आणले काहीच सांगत नाही. कुठला नवरा राहतो 4-4 दिवस आपल्या बायकोला सोडून? अगं पण पैसा येतोय कुठून, कुठे जातोय आणि तो माणूस काय काम करतो तुला काहीच माहित नाहीये? नाही माहित. आणि आता मी या सगळ्याला माझं आयुष्य मांडलो. ताई, तुझ्यासोबत जे घडतंय ना त्याला घरगुती हिंसा असं म्हणतात. आणि हे कुठल्याही स्त्री बरोबर घडणं चूक नाही, खूप मोठा गुन्हा आहे. हे असंच जर चालू राहिलं ना तर त्याच्या अत्याचारापायी जीव गमावून बसशील तू. काय करू? माझ्याकडे नाहीये दुसरा कुठलाच मार्ग सहन करण्याशिवाय. तुम्ही हात पडू नका. तुम्ही जा इथून. तुला का समजत नाहीये? सुरक्षा हा कुठल्याही माणसाचा मूलभूत अधिकार आहे आणि तो मिळायलाच पाहिजे. त्यामुळे हा अन्याय सहन करणं बंद कर आणि स्वतःसाठी खंबीरपणे उभी राहा. कसं पडू पण मी या सगळ्यात?